अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील जैनपूर गावाचे श्रद्धास्थान असलेले श्री मारुती संस्थान हनुमान मंदिर आज जीर्णावस्थेत असून मंदिराच्या तातडीच्या जीर्णोद्धाराची मागणी गावकऱ्यांनी आणि भाविकांनी केली आहे। सुमारे 90 ते 100 वर्षांचा इतिहास लाभलेल्या या मंदिराची अवस्था दिवसेंदिवस खालावत असल्याचे दिसून येत आहे। संस्थानच्या मालकीची 22 एकर 20 गुंठे शेती असून त्यातून दरवर्षी अंदाजे 5 ते 6 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे सांगितले जाते। मात्र एवढे उत्पन्न असूनही मंदिराच्या दुरुस्ती व विकासासाठी अपेक्षित कामे झालेली नसल्याची खंत भाविकांनी व्यक्त केली आहे। सध्या मंदिराच्या भिंती जीर्ण झालेल्या असून अनेक ठिकाणी संरचनात्मक धोका निर्माण झाल्याचे दिसून येते। दर शनिवारी येथे महाआरतीसाठी मोठ्या संख्येने महिला, पुरुष, लहान मुले आणि भाविक उपस्थित राहतात, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। गावातील अनेक भाविकांचा आरोप आहे की मंदिराच्या विकासासाठी निधी जमा केला जातो आणि वेळोवेळी बांधकामाची आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात मंदिराच्या विकासासाठी कोणतीही ठोस कामे झालेली दिसत नाहीत। त्यामुळे मंदिराच्या कारभाराची सखोल चौकशी करून विकासासाठी योग्य निर्णय घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। भाविकांनी धर्मादाय आयुक्त अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून मंदिराचा जीर्णोद्धार तातडीने करण्यात यावा अशी मागणी केली आहे। हे मंदिर केवळ दगड मातीची वास्तू नसून जैनपूर गावाच्या श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे। त्यामुळे या पवित्र स्थळाचे जतन व संवर्धन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। दर्यापूर तालुक्याचे रहिवासी असलेले खासदार बळवंत वानखडे तसेच दर्यापूर अंजनगाव सुरजी मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणीही गावकऱ्यांनी केली आहे।